भक्तांनो, वर्षातून एकदाच येणारा हा पवित्र अधिक मास, पण अनेक लोक नकळत अशा चुका करतात ज्यामुळे घरातील शांतता, पैसा आणि मनशांतीवर परिणाम होतो, असं धर्मग्रंथांमध्ये सांगितलं आहे. असं म्हणतात, या महिन्यात केलेली भक्ती अनेक पटीने फळ देते आणि केलेल्या चुकीचं फळही लवकर मिळतं. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, अधिक मासात कोणत्या गोष्टी नक्की कराव्यात, कोणत्या चुका टाळाव्यात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे जो अधिक मासात केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, असं अनेक भक्त मानतात. अधिक मासाची पौराणिक कथा. का म्हणतात पुरुषोत्तम मास? पौराणिक कथेनुसार सुरुवातीला या महिन्याला मलमास, मलिन किंवा अशुद्ध महिना असे म्हटले जायचे. या महिन्यात सूर्य संक्रांती म्हणजे सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत जाणे होत नसल्याने कोणत्याही देवतेने या महिन्याचे स्वामीपद स्वीकारायला नकार दिला. यामुळे लोक या महिन्याला अशुभ मानून त्यांची निंदा करू लागले. या अपमानामुळे दुःखी होऊन मलमास भगवान विष्णू भगवानकडे गेले आणि त्यांनी आपली व्यथा मांडली. तेव्हा भगवान विष्णूंनी त्याला अभय दिले आणि स्वतःचे पुरुषोत्तम हे नाव, स्वामित्व या महिन्याला बहाल केले. विष्णूने वरदान दिले की या महिन्यात जी व्यक्ती माझी भक्ती, जप आणि दान करेल त्याला इतर महिन्यांपेक्षा कैक पटीने अधिक पुण्य मिळेल. तेव्हापासून याला पुरुषोत्तम मास म्हणून अत्यंत पवित्र मानले जाऊ लागले. 17 मे ते 15 जून या दरम्यान अधिक मास आहे. अधिक मासात 33 या अंकांचे विशेष महत्व आहे. महाराष्ट्रात अधिक मासांचे व्रत वैकल्यामध्ये आणि दानामध्ये 33 या आकड्याला कमालीचे महत्व आहे. हिंदू धर्मात 33 कोटी देवता मानल्या जातात. अधिक मासात विष्णू भगवानची पूजा केल्याने हे सर्व 33 कोटी देव प्रसन्न होतात अशी श्रद्धा आहे. जावयाला किंवा ब्राह्मणांना दान देताना 33 अनारसे, 33 पुऱ्या किंवा 33 दिव्यांचे दान देण्याची प्रथा आहे. अनेक भाविक या काळात 33 दिवस विशेष नियम पाळतात किंवा 33 प्रकारच्या वस्तूंचे गरजूंना दान करतात. अधिक महिन्याला धोंड्यांचा महिना हे नाव कसे पडले? महाराष्ट्रात या महिन्याला धोंड्यांचा महिना म्हणून ओळखला जातो. धोंडा म्हणजे दगड किंवा धोंडप्पा म्हणजे विष्णू भगवानचे एक रूप. पूर्वीच्या काळी शेतकरी किंवा ग्रामीण भागातील लोक विष्णूचे प्रतीक म्हणून दगडाची म्हणजेच धोंड्यांची पूजा करायची. तसेच जावयाला विष्णू स्वरूप म्हणजेच भगवान विष्णूचे रूप आणि मुलीला लक्ष्मी स्वरूप मानून त्यांचे पूजन केले जाते. म्हणूनच जावयाला घरी बोलवून धोंडे जेवण घालण्याची गोड परंपरा आजही घराघरांमध्ये उत्साहाने पाळली जाते. अधिक मासाचे नियम आणि साधना. या पूर्ण महिन्यात अधिक मास महात्म्य या पोथीचे रोज वाचन किंवा श्रवण केले जाते. तसेच भगवद्गीता पुराणाचे वाचन विशेष फलदायी मानतात. या काळात रोज सकाळी उठून ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा विष्णू सहस्त्र नामाचा जप करावा. या महिन्यात तामसी अन्न, कांदा, लसूण, मांसाहार टाळून सात्विक ऐकाशनाचे दिवसातून एकदाच जेवण व्रत अनेक लोक करतात. रोज संध्याकाळी तुळशीपाशी, मुख्य दारापाशी दिवा लावल्याने घरात लक्ष्मीचा वास राहतो. तर भक्तांनो, अधिक मास हा फक्त एक महिना नाही, तर स्वतःला बदलण्याची, मन शांत करण्याची आणि देवाजवळ जाण्याची एक सुंदर संधी आहे. या काळात केलेली छोटीशी भक्तीही मोठं पुण्य देऊ शकते. म्हणून राग, नकारात्मकता आणि चुकीच्या गोष्टींपासून दूर राहा आणि नामस्मरण, सेवा आणि श्रद्धा यांना आपल्या जीवनात स्थान द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.